गेल्या तासाभरापासून घोडबंदर रोडवरती ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळते। आता मी घोडबंदर रोडच्या परिसराने ठाण्याला जाणारी जी लेन आहे त्या लेनवरती मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण परिसरामध्ये वाहनाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये ॲम्ब्युलन्स सुद्धा आपल्याला अडकलीची पाहायला मिळते आणि कुठलाही मार्ग नसल्यामुळे ॲम्ब्युलन्स चालकाला ही रॉंग साईडने गाडी काढायला लागते। आपण बघू शकतो की खड्ड्यांचं प्रमाण या ठिकाणी घोडबंदर रोड किती आहे, पूर्ण मोठमोठे खड्डे या ठिकाणी, त्यामुळे ट्रॅफिक कोंडी होते, त्यामुळे ॲम्ब्युलन्स चालकाला सुद्धा त्रास होते। पेशंट असतील किंवा त्यांना जाण्यासाठी ही मोठा त्रास सहन करावा लागतो। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, तुम्ही ह्या रस्त्याने नेहमी वाहतूक करतात, हा किती वेळा ट्रॅफिक असते? खूप ट्रॅफिक असते, खूप 24 घंटे ट्रॅफिक असते। पेशंट घेतात त्यांना अडचणीचा सामना करावा, हा रॉंग साईड जातो आम्ही। हा नेहमी नियमाचं उल्लंघन करून त्यांना लोकांचा जीव वाचवण्यासाठी जावं लागतं। बघू शकतो की ह्या संपूर्ण लेनमध्ये ट्रॅफिक झालेत। काय सांगणार की हे खड्डे आपल्या ट्रॅफिक नेमकी का होते? ट्रॅफिक नेमकं खूप त्रास देते इकडे, खूप खूप बोलतो, खूप ट्रॅफिक असते। कशामुळे ट्रॅफिक होते? हे ट्रॅफिक सगळ्या गाडी पॅक असते। तर बघू शकतो की हे ॲम्ब्युलन्स चालक आहेत आणि त्यांना नेहमीच या ट्रॅफिकचा सामना करावा लागतो। बघू शकता दोघी साईडनी ट्रॅफिक कोंडी झालेली आहेत, रस्त्यावरती खड्डे पण आता मोठमोठे पडलेले आहेत, त्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण होते। तर प्रश्न हा निर्माण होतो की प्रशासन नेमकं काय करते? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अन्य नेते असतील। दादा, काय सांगाल, ट्रॅफिक कोंडीचा सामना करावा लागतो? ट्रॅफिक कोंडी हा मुंबईचा आणि ठाण्याचा हा एकदम रोजचा प्रश्न म्हटला आहे। आमचे 2-2, 3-3 तास यामध्ये जातात। लोक मुंबई पुण्याला येतात किंवा नाशिकवर येतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ मुंबईत किंवा ठाण्याहून घोडबंदर रोडनी बोरवलीला जायला किंवा विरारला जायला लागतो। हा फार वाईट आहे आणि मुंबईसारख्या आपण बोलतो जागतिक दर्जावर आपण शहर बनवणारे ते शहरात रस्तेसुद्धा नाही आहे। एवढा लाखो रुपयाचा टॅक्स घेतला जातो पण त्याच्यावरती काहीच काम केलं जात नाही आणि आपले आमदार खासदार या मोठ्या मोठ्या फॉर्च्युनर गाडीतून जातात किंवा मुंबईसारख्या शहरात हेलिकॉप्टर यूज करतात, कारण त्यांना ट्रॅफिकमध्ये अटकायचं नाही आहे। त्यांच्या गाड्या जेव्हा रस्त्याने चालतात तेव्हा ट्रॅफिक थांबवलं जातं। सामान्य जनता जी टॅक्स देते ती रस्त्याच्या खड्ड्यातून रस्ता शोधत चालते, हेच आहे। सो ठाण्याच्या खासदार आणि आमदारांनी लक्ष घालावं आणि मुंबईच्या जे मुख्यमंत्री साहेब आहे त्यांनी लक्ष द्यावं आणि सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, आपला उमेदवार निवडून देताना मुंबईतले नगरसेवक आमदार यांच्या एरियात जर ट्रॅफिक जाम होत असेल ना, पहिला त्यांना प्रश्न विचारा। मी पण मतदान करताना हा विचार करणार आहे। तुम्ही नियमांचं पालन करताना आपल्याला मला पाहायला मिळतो, सीट बेल्ट लावलेला आहे, तुम्ही यांत वाहतूक करतात, मात्र ट्रॅफिकमुळे तुम्हाला रॉंग साईडने गाडी लागते, म्हणजे सरकार किंवा प्रशासनामुळे तुम्हाला नियमाचं उल्लंघन करावं लागतंय का? हो, 100% करायला लागतंय। मी किती वेळ ट्रॅफिकमध्ये उभं राहणार, मला हॉस्पिटलला पोहोचायचं आहे। सो टायमिंग आहे, ही मजबुरी आहे, म्हणजे गुन्हा करायला भाग पाडतंय सरकार। कारण मी माझ्यापेक्षा तर सरकार किंवा या यंत्रणेला गुन्हेगार समजतो ज्यांनी आम्हाला 4-4 तास ट्रॅफिकमध्ये उभं करतंय। आम्ही काय करणार? लेफ्ट आ राईट कुठला पण रस्ताच आहे, पण शेवटी तुम्ही बघा ट्रॅफिक 10 किलोमीटर जाम आहे। जर मला हॉस्पिटल पोचायचं तर मला नाविलाज आहे, माझ्यासमोर पकडलं तर मी दंड नक्कीच देणार आणि भरणारही, कारण माझी गरज आहे। पण ज्या सरकारला मी टॅक्स देतोय त्यांना कोण पकडणार? आणि मी पत्रकार बंधूंना TV9 आहे, सो मी या सगळ्या लोकांना धन्यवाद देईल। मी तरी कितीतरी व्हिडिओ बनवून नितीन गडकरी किंवा या चॅनलला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पोस्ट केले, पण लकीली आज तुम्ही भेटले म्हणून मुद्दामून मी गाडी इकडनं घातली। मला पण माझ्या भावना व्यक्त करायच्या होत्या, तर खूप धन्यवाद। असेच पत्रकार आणि ही खरी व्यथा मांडली पाहिजे। बाकीच्या TRP साठी गोष्ट करण्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देईल। तुमचं नाव? सो मी खूप खूप धन्यवाद देईल। हे खरं मूळ कारण आणि जे जनतेचे हिताचे प्रश्न आहेत ते तुम्ही मांडतायत, त्यासाठी उभं राहून इथं रेकॉर्डिंग करतायत। खूप खूप धन्यवाद, थँक्यू। बघू शकतो की नियमांचं पालन करतो आम्ही, मात्र सरकार आम्हाला किंवा प्रशासन आम्हाला नियमांचं उल्लंघन करावं लागतं। जो काही फाईन मला आकारला तुम्ही भरणार, कारण की मला गरज आहे, आता रुग्णाला त्यांना जायचं, त्यामुळे त्यांनी नियमांचं उल्लंघन करतात। मात्र असेच अनेक नागरिक आहेत त्यांना वारंवार नियमांचं उल्लंघन करावं लागतं। ॲम्ब्युलन्स आपण मग असे बघितलेत, ह्या रस्त्यावरची खड्डे आपण बघू शकतो की यामुळे मोठी ट्रॅफिक कोंडी होते, त्यामुळे तासनतास लोकांना या ठिकाणी उभं राहावं लागतं आणि ही आपलं नाहक त्रास सहन करावा लागतो। जवळपास 10 किलोमीटर ची ट्रॅफिक
ही ठाण्याच्या दिशेने लागलेली राज्य महामार्ग या आणि ठाण्यासाठी महत्त्वाचा असलाय आहे। त्यासोबतच तो गुजरात आणि नाशिक या दोन्ही हायवेनं जोडतो, त्यामुळे हा रस्त्याला अतिमहत्त्व आहे। अवजड वाहनं असतील ते सुद्धा या रस्त्याने प्रवास करतात। मात्र सरकार त्यांचं म्हणणं ऐकणार का? प्रशासनाला वारंवार आदेश देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला आदेश दिले होते, तरी प्रशासन काय करतं? यामध्ये हे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा अन्य प्राधिकरण असतील, हे यावरती कारवाई कधी करणार असा प्रश्न हा लोकांकडनं उपस्थित केला होता। कॅमेरा पर्सन अथर्वसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।